राज्यकर्ते बहुजन आणि मागासवर्गीय विरुद्ध निर्णय घेत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा दिलेला अधिकार काढून शासनानं राज्यातील 62,000 शाळा बंद करून उद्योगपतींच्या घशात घालून शिक्षणाचा बट्ट्याबोळ केलाय. त्यामुळे बहुजनाचे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे कटकारस्थान करण्यात येते आहे. कर्मचाऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतले जात आहे. 2010 पासून कर्मचारी भरती बंद आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढली. अनेक वर्षापासून रिक्त पदे भरली नाहीत. खासगीकरण आणि कंत्राटी पद्धतीमुळे कर्मचारी भरडल्या जात आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी नाही, त्यामुळे तरुण वैफल्यग्रस्त आहेत. एकूणच देशात मनुवादी आणि भांडवलशाही व्यवस्था निर्माण करून सर्व बहुजनांवर गुलामी लादली जात आहे. यासाठी सध्याचे सरकार जबाबदार आहे. असं बहुजन विरोधी सरकार बदलवण्याची गरज असून असे सरकार बदलण्याची ताकद कर्मचारी संघटनेत आहे. सर्व संघटनांनी संघटित व्हावं असं प्रतिपादन अरुण गाडे यांनी कास्ट्राईब महासंघाच्या राज्य अधिवेशन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केलं. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट कल्याण. Lonely Dwellers in Gokulpet, Nagpur is a recognized name in the city since 1992. They have been making the finest pieces of jewelry for over generations.